नमस्ते. हेल्थ केअर लय भारी. तर तुम्हा सर्वांचं मॉम हेल्थ केअर मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या मानगाव सेंटर मध्ये एका आईला आपल्या मॉम मॅटने आणि आपल्या मॉम बेडने आणि आपल्या मॉम हेल्थ केअरच्या सर्व प्रोडक्ट्सने खूप छानसा रिझल्ट मिळालेला आहे. तर थोडंसं आईकडनं जाणून घेऊया. आई, काय नाव आहे तुझं? माझं नाव लीला सोनकर आहे. लीला सोनकर. आई, तुला आपल्या ह्या मॉम हेल्थ केअर मध्ये येण्याच्या पूर्वी पहिल्यांदा काय नेमके त्रास होते, काय प्रॉब्लेम्स होते? मी अलिबागला गेले होते त्यावेळेला मला ऊन लागलं, तर मला खूप म्हणजे त्रास झाला त्याचा. आणि आल्यानंतर मी झोपले, सकाळी मला उठवे ना म्हणून शेजारची बाई मला बघायला आली, एवढे लवकर उठणारी अजून कशी उठली नाही म्हणून. तर मी दार उघडलं आणि मी त्याला म्हणते मला ना चक्करल्यासारखं होते. चक्कर कशी बोलले आणि बोलता बोलताना कशी मी पडले, माझी मला त्याची उतारीच मी पडले. तर 12वा नंबरचा मनका तो दबला गेला मला. मग त्यानंतर आम्हाला लॉकडाऊन होता. आता मग मी 2 दिवस तिथं काढले, मुलाला फोन केला, तो आला, पुण्याला घेऊन गेला. तर ते तिथं म्हणतात सरळ हॉस्पिटल बंद होते. 15 दिवस मी असेच काढले, गोळ्या खाऊन खाल्ले. नंतर मग मला अपॉइंटमेंट मिळाली. मग 2दा त्यांनी पट्ट्या लावल्या, मग तेव्हा बरं वाटलं मला जरा, म्हणजे असं. आणि आले त्या आणि काय होतं त्याच्यामुळे मांड्या दुखायच्या, एखादा डावा पायाचा हे करायचा, मध्ये चालताना कुठे चमकायचं मला कळायचंच नाही. मी किती वेळा तरी मी पडलेली असेल मी. तर आता इथं आल्यापासून मला खूप बरं वाटतंय. आता खूप बरं वाटतं. खूप बरं वाटतंय. पाठीवर झोपता येत नव्हतं, त्यात झोपता येऊ लागलं, मांडी घालता येऊ लागली. पोट जरा जास्त होतं, ते पण कमी झालं. असं सगळ्या प्रकारचं मला खूप बरं वाटतं आता. तुम्ही ऐकलं असाल तर आईला लॉकडाऊन मध्ये जे आहे अचानक ती चक्कर आली होती आणि ती चक्कर आल्यानंतर मणक्यामध्ये किंवा तिच्या 12 नंबरची जी गादी आहे, डॉक्टरांनी सांगितले की दबली गेली किंवा तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत. पण आई इथे येण्यापूर्वी तिला चालायला त्रास होत होता, मणक्याचा त्रास होत होता. त्याचप्रमाणे ती कधी उलटी म्हणजे उतानी जी आहे झोपू शकत नव्हती. पण आज आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन आपल्या मॉम मॅटचा, मॉम बेडचा आणि आपल्या मॉम चेअरचा वापर केल्यानंतरला आता आई ह्या सर्व मशिनींचा वापर करून तुला कसं वाटतंय? खूप बरं वाटतं मला. मॉम हेल्थ केअर कसं आहे? छान आहे, लय भारी आहे. लय भारी आहे. आपण हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करून सुद्धा जे आजार आपले बरे होत नाहीये, ते आजार आपल्या इथे एकदम फ्री मध्ये काय होतात आहे? बरे होतात आहे. इथे तुला कोणता खर्च लागला का? फी वगैरे, पैसे वगैरे काय? म्हणजे सर्व काय झालं? फ्री मध्ये बरं झालेलं आहे. तर तुम्हा सर्वांना जर काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या जवळच्या मॉम हेल्थ केअर शाखेमध्ये जाऊन आपण सर्वजण जे आहे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या मॉम हेल्थ केअरच्या हेल्थ केअर प्रोडक्टचा वापर करू शकतो. थँक्यू सो मच. मॉम हेल्थ केअर लय भारी. मॉम हेल्थ केअर लय भारी. मॉम हेल्थ केअर लय भारी. मानगाव सेंटर लय भारी. मानगाव सेंटर लय भारी. थँक्यू.